मानकरी ठरला होता. व्यासपीठावर त्यांना गौरवण्यात आलं आणि तोच बॉलर आलाय. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे अनुप पाटील, नॉन स्ट्रायकिंग इनकडे बॅट्समन विनोद पाटील तुम्ही पाहू शकाल आणि बॉलर आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये परेश कोहली. 4 ओव्हरची ही मॅच. टॉस तिथं जिंकलेला आहे दिवाले टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॉलर तयार. सामन्याला सुरुवात. सुशील यादव आणि हेमंत पाटील ही जोडी मात्र पंचांची तुम्ही पाहू शकाल. पहिलाच बॉल, फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल अगदी बाउन्सर घेत बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी चायनीज लेमन कट घेतली आणि बॉल चालला घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल आली. अनुप पाटीलच्या बॅटमधून संघाचा श्रीगणेश झाला. अनुप पाटीलचं या बॉलवर खातं खोललं गेलं आणि टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 1. 4 ओव्हरची मॅच. बॉलर तयार परेश कोहली अर्धी विकेटने बॉलिंग करतोय. दुसरा बॉल टाकण्यासाठी. यावेळेस भन्नाट वेग. असं वाटतंय मित्रांनो की आपण लेदर क्रिकेटची मॅच पाहतोय. या अँगलनं तुम्ही पहा लेदर क्रिकेटची मॅच. कधी तुम्ही मुंबई परिसरामध्ये जा, तिथे सेंट्रल मैदानामध्ये कधी मॅच पहा आणि या अँगलनं तुम्ही मॅच पहा. त्यावेळेस मात्र लेदर क्रिकेटची बॉलची जी पिचिंग आहे ती मात्र आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस मुवमेंट करतो यष्टीरक्षक तेव्हा समजतं आपल्याला की ती बॉल त्याच्या विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. इथे बीट केलाय पुन्हा एकदा अनुप पाटीलला. अगदी धारदार गोलंदाजी, वेगवान पद्धतीनं बॉल पिचिंग केले जातात. परेश कोहली कौतुक करेन मी परेश कोहलीचं. टीमची धावसंख्या फक्त एका आकड्यावर आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि षटक क्रमांक पहिलं सुरू असताना टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्यानं निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला की आम्ही फिल्डिंग करणार. कारण मागची मॅच. बॉलर तयार. यावेळेस स्विंग इन मिस. काय भन्नाट वेगानं बॉलची पिचिंग केली जाते. बॉलच्या मेरिटनुसार मात्र बॅटिंग होत नाही अनुप पाटीलची. बॉल जसा पिच झाल्यानंतर मात्र अगदी टेक ऑफ करतोय विकेट किपरच्या हातामध्ये. जणू काही आपण एअरपोर्टवर गेल्यावर ज्यावेळेस रनवेवर जो प्लेन असतो अगदी सुसाट वेगाने टेक ऑफ करतो तसा हा बॉलर आहे. खूप चांगली बॉलिंग. यावेळेस ऑन साईडला अलंग द कार्पेट चेंडू झाला मिड विकेटला. मिक्की मुंबईकर खूप चांगली फिल्डिंग होते. तोपर्यंत सिंगल आली अनुप पाटीलच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 2 रन. क्रिकेटसाठी भारताच्या क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आकडा आहे 2. तुम्हाला आठवत असेल 2 एप्रिल 2011चा दिवस. त्यावेळेस भारतीय संघानं मात्र दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला वानखेडे स्टेडियमवर. इथे वंडी घोषित क्षेत्रामध्ये. चार्ली मला सांगतोय की ह्या बॉलवर वंडी आहे. वंडी हा शब्द अंडरआर्म क्रिकेटपासून सुरू झाला. ज्यावेळेस अंडरआर्म क्रिकेटला सुरुवात झाली तर त्यावेळेस अपुरे मैदान असायचे आणि त्या अपुऱ्या मैदानामध्ये अगदी डिक्लेअर झोन आपल्याला नक्कीच पाहायला मिळायच्या. सिंगल आली. सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 3 रन. षटक इथं संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या 3. जाऊया अमित भालेरावकडे. नक्कीच तुम्ही सांगत होतात उमेशजी की सांगत होतात की लेदर क्रिकेटच्या हिशोबाने बॉडी लाईन बॉलिंग करत होता. 3 चेंडू एवढे खतरनाक टाकले होते तर नक्कीच मला देखील तुम्ही बोलताना जाणवलं की लेदर क्रिकेट बघतोय की काय. अगदी तसेच बॉल अमित सर पिचिंग केले होते परेश कोहलीनं. अगदी वेगवान बॉल आणि तुम्ही पहा आता सध्या चर्चेमध्ये आहेत भारतीय संघाचे अगदी वेगवान बॉलर मोहम्मद शमी, त्यानंतर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार या खेळाडूंनी मात्र आपलं नाव रोशन केलेलं आहे. आता बॉलिंग मार्कवर सेकंड ओव्हरमध्ये आलाय संजय कोहली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त रन खर्च केल्या 3. व्हॉट अ बॉलिंग बाय परेश कोहली. अगदी थांबवून ठेवले या 2 बॅट्समनला. बॉलर तयार संजय. पहिलाच बॉल इथे मिस टाइम स्ट्रोक झालाय. विकेट कीपर बॉलच्या खाली आणि बॅट्समन आउट होतोय. एक मोठी सफलता. अनुप पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय.
आता नवीन बॅट्समन चाललाय इन ॲट नंबर 3 आकाश सिंग. मागच्या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. खूप चांगले स्ट्रोक, अगदी लांबच लांब षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. यावेळेस अनुप पाटीलच्या बॅटमधून तडाखा, बॉल चाललाय, माफ करा, विनोद पाटीलच्या बॅटमधून बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पायरीला 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला. दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला 100 दिव्यांच्या रांगा. या 6 रन बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 9. यावेळेस पास स्वीप केलाय, पॅडल स्वीप, बॉल चाललाय डीप मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनोद पाटीलच्या बॅटमधून हा येतोय पहिला चौकार. आता विनोद पाटीलवर मात्र अगदी दारोमदार असेल आपल्या टीमचे. खूप चांगला स्ट्रोक विनोद पाटीलनं अगदी स्वीप केलाय, बॉल गेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस बार फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनोद पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. बँड काय वाजतंय, ढोल काय वाजतंय, बँड काय वाजतंय, ढोल काय वाजतंय. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 19. इन ऍक्शन आहे विनोद पाटील. यावेळेस पा खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु बॅट मात्र अगदी विकेटला ग्राउंड झाली. आणि यस, पंचांचा मात्र सिग्नल आलाय, कुठंतरी बॅटला हा बॉल ब्रश झालाय, त्यामुळे सिंगल आले. सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 20 रन. 1 विकेटचं नुकसान. अनुप पाटील लवकर बाद झाला. त्यानंतर सर्व डावाची सूत्र मात्र आपल्या हाती घेतली विनोद पाटीलनं. यावेळेस आणखीन एक तडाखा, परंतु हा तडाखा आहे आकाश सिंगच्या बॅटमधून, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत षटकार. सांगवेलचा वारायो सांगाला झुमतो, सांगवेलचा वारायो सांगाला झुमतो. माझ्या बायांच्या अंगणी मोर काय नाचतो, माझ्या बायांच्या अंगणी मोर काय नाचतो, माझ्या बायांच्या अंगणी मोर काय नाचतो, माझ्या बायांच्या अंगणी मोर काय नाचतो. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत, मोर काय नाचवतो. इथे अगदी बॅटिंगच्या जोरावर मात्र नाचतो 2 फलंदाज. विनोद पाटीलनं सुरुवात केली, त्यानंतर मात्र आकाश सिंगनं त्याच्या बॅटचा तडाखा दिला आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 26 रन. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या फक्त 3, परंतु या ओव्हरमध्ये अगदी खरपूस समाचार या बॉलरचा घेतलाय. 23 रन आलेले आहेत. आता विकी मुंबईकर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मैदानामध्ये तयार. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन कट केलाय, बॉल चालला अगदी गॅप मधून आणि बॉल चाललाय डिपिश बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनोद पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग, बॅकफुटवर जाऊन फक्त प्रॉपर टायमिंग केला. बॉटम एंडचा खूप चांगला वापर 2 बॅट्समन करतात. विकी मुंबईकर. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल, काय स्टायलिश शॉट, काय प्रॉपर टायमिंग केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टेम्पोन बिराटन निघला कारल्याचे डोंगराला, टेम्पोन बिराटन निघला कारल्याचे डोंगराला. थँक्यू. 3 षटकार 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतो वैयक्तिक विनोद पाटील 28 या धावसंख्येवर. 7 बॉल फेस केले. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 36. पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ विनोद पाटीलचा चालू आहे. क्रिकेटमध्ये कधी हार मानू नका मित्रांनो. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. काल रवी म्हात्रे या मैदानावर अक्षरशः धो बरसला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी मैदानाला ओलचिम केलं होतं रवी म्हात्रेनं.
इथे विनोद पाटील धो बरसतोय. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 36. एक विकेटचं नुकसान झाल्यानंतर आमचा हुकमाचा एका जरी लवकर बाद झाला तरी आम्हाला परवा नाही, कारण आमची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. असे दाखवणारी बॅटिंग विनोद पाटीलचे. बॉलर तयार विकी मुंबईकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा फेस अगोदर बंद झाला विनोद पाटीलचा. अगदी स्विंग केला बॉल, बॉलवर फिंगर रोल केले होते. टप्पा मागे केसला, बॉल पिचिंग झाल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा भेद घेतला. हा येतो डॉट बॉल. यावेळेस ऑन द टॉस ऑन द राईज केलाय. बॉल चालला डीप मिड विकेटला. खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत 2 रन कंप्लीट झालेले आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आकाश सिंग आणि विनोद पाटीलची. 2 रन विनोद पाटीलच्या खात्यामध्ये जातात. टीमची धावसंख्या 2 ने वाढली जाते. आता टीमची धावसंख्या आहे 38 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या फक्त 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 आणि थर्ड ओव्हर चालू आहे. यावेळेस फुल टोस अगदी मेजबानी होती. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला आणि बॉल चालला घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल आली विनोद पाटीलच्या बॅटमधून. सिंगल नंतर 3 ओव्हरचा 1 बॉल बाकी आहे. 2.5 ओव्हरचा खेळ ते संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 39 रन. 1 विकेटचं नुकसान. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग इनला. पुन्हा एकदा विनोद पाटील तयार. यावेळेस स्विंग इन द मिस. खूप चांगली बॉलिंगची पिचिंग आपण पाहतोय. इथे येतो डॉट बॉल. अशा प्रकारे 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39. 1 विकेटचं नुकसान झालंय. जाऊया डीजे कडे पुन्हा संगीत ऐकण्यासाठी. टीमची धावसंख्या आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय गजानन कोक्षेत टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना 1 गडी बाद. 39 रन. पहिली विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त झाली होती 3 वरती. त्यानंतर काय पार्टनरशिप बिल्ड केलेली आहे आकाश सिंग आणि विनोद पाटीलनं. दुसऱ्या गड्यासाठी 36 रनची पार्टनरशिप आत्तापर्यंत बिल्ड केलेली आहे. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. एखादा बॅट्समन लवकर बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड होणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि ते काम अगदी विनोद पाटील आणि आकाश सिंगनं केलेलं आहे. आता 4th ओव्हरमध्ये म्हणजे षटक क्रमांक 4 आणि या इनिंगचं शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर दाखल झालाय वैभव कोहली. हुंबरी तुंबरीचं षटक आहे. अमित भालेरावच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हमरी तुमरी. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पिच झाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि इथे +1 म्हणजे सिंगल म्हणजे 2 रन स्कोर बोर्डवर. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. खूप चांगली सुरुवात. सेकंड विकेटसाठी खूप चांगली भागीदारी दोन्ही बॅट्समननं पेश केली. बॉलर तयार वैभव कोहली. यावेळेस बघा थिक एज लागली आणि कॉट बियॉन्ड द स्टंप. दुसऱ्या विकेटचं पतन. आकाश सिंग तंबूच्या आश्रयाला परतलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 रन. केतन पाटील झोगावच्या स्पर्धेमध्ये 11 बॉलमध्ये 46 रनची अगदी विस्फोटक खेळी.
केतन पाटीलनं केली होती. काय सामना खेचून आला होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत केतनची विकेट गेली आणि त्यानंतर तो सामना जय गजानन कोक्षेत या टीमला गमवावा लागला. अगदी योद्ध्यासारखा, वॉरियरसारखा त्या मॅचमध्ये लढला होता. स्ट्रायकिंग इनला आहे केतन पाटील. बॉलर तयार वैभव कोहली. यावेळेस गती कमी केली, परंतु काय गतीला पीक केलं. यालाच म्हटलं जातं केतन पाटीलचा ब्रँड. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. केले होते, परंतु काय पिकअप केला या बॉलला. केतन पाटीलचा ब्रँड. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 47 रन. यावेळेस दुसरा बॉल अगदी गॅप मधून काढलाय. ऑफ ड्राईव्ह, वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन पाटीलच्या बॅट मधून हा येतोय खणखणीत चौकार. तुझे पालखीला त्या चैताचे फुलवला आई आलो तुझे पालखीला टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 51. वाट बॅटिंग बाय केतन पाटील. केतन पाटील ब्रँड झालाय नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. स्ट्राईक रेट पहा त्याचा. यावेळेस ऑन ट्राय इथे केलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली वेगानं. त्यानंतर खूप चांगली फिल्डिंग मिड ऑनच्या सत्रामध्ये. तोपर्यंत सिंगलनं आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 52. बॉलर तयार वैभव कोहली. विनोद पाटीलसाठी हा बॉल. यावेळेस गती कमी केली, परंतु उडवलाय लॉंग ऑफला. एक्झिक्यूट झाला नाही. खूप चांगला झेल तिथं टिपला आणि बॅट्समन विनोद पाटील. नयन कोहलीनं झेल टिपला आणि बॅट्समन बाद होतोय. विनोद पाटील तिसरा झटका. चला थँक्यू. नवीन बॅट्समन आला अब्बू. 3 झटके लागल्यानंतर 5व्या क्रमांकासाठी अब्बू शेवटचा बॉल या इनिंगचा आणि तो खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इन कडे आहे केतन पाटील. सेट ऑन अ फायर. यावेळेस आणखीन एक तडाखा. केतनच्या बॅट मधून बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 58 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. दिवाले 11 या टीम समोर. 3 विकेटचं नुकसान झालं. 58 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग. केतननं 3 बॉल फेस केले. 3 बॉल मध्ये त्याच्या झेंडा तो लाविला माझे
चुकीचं ठरतं. शेवटच्या चेंडूपर्यंत काही भाकीत करणं चुकीचं ठरत आहे. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले. दरम्यान सलामीची जोडी उतरले. नयन कोळी आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो विकी मुंबईकर. दरम्यान कर्णधार स्वतः फलंदाजी उतरलेला. पहिल्या षटक मॉनिटरी पॉवर प्लेचं एक धाव घोषितच्या रूपाने मिळते. एक धावने स्वतःच खातं खोलतोय नयन आणि संघाचं देखील खातं खोलतो. एका धावेने पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज अब्बू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या चेंडूवर एक धाव काढण्यात यशस्वी होतं. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो अब्बू आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू काहीसा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. फलंदाज चकतोय. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षक हातात. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बरोबर. आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. दरम्यान पुन्हा एकदा अब्बू गोलंदाजी तयार. 10 ते 12 पलवताना ब्रायटम ओव्हर द विकेट मारा करतोय आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि एक धाव घोषितच्या रूपाने मिळते. एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2. नक्कीच अबू चांगली गोलंदाजी करताना दिसतो. आपल्या संघासाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. नियंत्रित मारा म्हणावं लागेल या गोलंदाजाचा अबू. 10 ते 12 पावलांना ब्रायटम ओव्हर द विकेट. समोर फलंदाज आहे नयन आणि आत्ता मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा डी मध्ये. घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. हॅलो हॅलो हॅलो. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू भाई याचा काही संगम होत नाहीये. मोठे आक्रमण मोठे फटके मारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय परंतु अपयशी ठरतोय फलंदाज व कर्णधार नयन. अपयशी ठरतोय. अतिशय अचूक मारा तिखट मारा म्हणावा लागेल या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ह्या षटकातील पहिल्या षटकातील. दरम्यान बघूया पुढचा चेंडू अबू याचा आणि आता मात्र फ्लिक केलाय चेंडू. चेंडू जातोय डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने. पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. पंचांचा इशारा येतोय आणि आता मला वाटतं हा आणि मला वाटतं पंचांनी हा चौकार घोषित केलेला आहे. इथे आमचे आयोजक देखील पाहतायत. त्या लाईनच्या त्या बाजूला लागला होता या बाजूला लागलेला आहे.
आणि हा चौकार आहे. या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 7. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 7. दिवाळे 11 दिवाळे संघाची धावसंख्या आहे ती 7. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच भलं मोठं आव्हान असेल. जवळजवळ दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय आणि तिथं थोडस गचा क्षेत्ररक्षण होत आहे. पाहायचं आहे आणि हा चौकार मिळतोय आणि या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती दुहेरी अंकात. धावसंख्या होते ती 11. आता मात्र बसलाय चंदानी पाटावरी. विकी मुंबईकरला दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि आता मात्र अखूट टप्प्यात चेंडू उजव्या यष्टी बाहेर जाणार. चेंडू पंचांचा इशारा येतोय. नकारात्मक चेंडूचा अवांतर धावसंख्येत भर पडते. आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर काहीस नियंत्रणहीन गोलंदाजी करतोय म्हणावं लागेल. गोलंदाज ब्रिजेश गुणसाठी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू होतोय. डी मध्ये एकदा मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. 13 आकडा आल्यानंतर नक्कीच मी वारंवार सांगत असतो जसा भारतीय संघाला घातक ठरत होता तसाच आता मात्र या कोणत्या संघाला घातक ठरतोय की तारक ठरतोय की मारक ठरतोय ते पाहायचं आहे. दरम्यान ब्रिजेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र उंचावर मारलाय चेंडू. अतिशय बैठक शॉट. अतिशय खणखणीत असा देखना हा षटकार. पंगीचे हळदीला नाचतन पोरा पोरीना कित्ताबाई वरमैसा. रुबाब कवरा भारीना दुर्पदी वरमैसा. सारा बघा जर तारीना अनुतया वरमै गो निर्मिते मांडवदारी. अतिशय देखना शॉट. गुडघे टेक तमाशे देख अशा प्रकारचा हा फटका होता आणि या षटकारावर संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 19 वर. आता मात्र काहीसा खराब गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज ब्रिजेश. गोलंदाजीचा भरपूर समाचार घेताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. नयन कोळी आणि विकी मुंबईकर असे दोन्ही फलंदाज भरपूर समाचार घेत आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे 19. धावसंख्या झाली 19. तुमचा इथे 12वा खेळाडू आहे. हॅलो. पहिल्या षटकात 7 धावा होत्या. त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन येतोय. आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. नो बॉलचा इशारा आणि आता फ्री हिट असेल.
नक्कीच नो बॉल. दरम्यान आत्ताचा चेंडू फ्री हिट असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र अतिशय सुरेखरित्या हेलिकॉप्टर पद्धतीचा मारलेला फटका होता. आता एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुरेख बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 22. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र उंच वापरले चेंडू. अतिशय मला वाटतं हा खणखणीत देखना षटकार पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. अतिशय संध्याकाळच्या वातावरणात लांब लचक असा षटकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29. कृपया थोडासा वेळ सामना थांबवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे आणि आता मात्र धावसंख्या झाली 29. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30 धावा. सामना जर कंपल्सरी चेस आहे, माफ करा, कंपल्सरी चेस आहे. दिवाळी संघाला 30 धावा या कराव्याच लागतील. 12 चेंडू 30 धावा. आता धावसंख्या झाली 29 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30 धावा.
नक्कीच मला वेळ लागले क्रिकेटचे म्हणावं लागेल. दरम्यान आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे फलंदाज नयन कोळी. स्वतः संघाचा कर्णधार खेळताना दिसतोय खेळपट्टीवर. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज जेवी. दरम्यान आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 30. आता मात्र 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. पहिला चेंडू जेवी खराब टाकतोय. नकारात्मक चेंडू टाकतोय. दरम्यान पुन्हा एकदा गुणसाठी तयार. आणि आता मात्र उंचावरला चेंडू पाहायचा डीप विकेटच्या लॉंग ऑफच्या दिशेने आणि खडखडीत असा हा षटकार लगावला जातो. या षटकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 36. अतिशय सुरेख. धावसंख्या झाली 36. आता मात्र जिंकण्यासाठी समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावा. बघूया नक्कीच स्वतः संघाचा कर्णधार आपली बाजू आपल्या संघाची बाजू सांभाळताना दिसतोय. नयन कोळी खेळतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. त्याच्यामध्ये खणखणीत उत्तुंग असा षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी करत कर्णधाराला साजेशी अशी खेळी करताना दिसतोय. नयन कोळी अजूनपर्यंत मैदानामध्ये खेळताना दिसतोय. दरम्यान गोलंदाज तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारलेला चेंडू पाहायचा आहे आणि हा डीप लॉंगांच्या दिशेने खणखणीत षटकार बेग घेत आणि या षटकावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 42. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू आणि 17 धावा. 10 चेंडू आणि 17 धावा. 2 षटकारांनी सामन्याचं चित्र बदललं. सामन्याचं समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार होत चाललेला सामना आपल्याला कर्णधाराला साजेशी अशी खेळी करताना दिसतोय. भिंत बनून उभा आहे नयन कोळी संघाचा कर्णधार. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. शांत डोक्याने खेळताना दिसतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळी याचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र काहीसा दबावाखाली दिसतोय फलंदाज. एक चेंडू निर्धाव आल्यानंतर काहीसा प्रेशराईज दिसतोय कारण गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. नक्की 2 षटकार लगावल्यानंतर निर्धाव चेंडू टाकणं इतकी सोपी गोष्ट नसते. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि आता मात्र बॅटची एक धाव मिळते घोषितच्या रूपाने. या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 43. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नक्कीच एखाद दुसरा षटकार जर लगावला गेला तर नक्कीच सामन्याचं वेगळं चित्र होईल. परंतु ही जर तरची गोष्ट. गोलंदाज जेवी. दरम्यान पुन्हा एकदा आणि आता मात्र लेग बाईच्या रूपाने चेंडू जातो डी झोन मध्ये. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 44. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 15 धावा. बिनबाद अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतात. सुरेख भागीदारी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. जेवी याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र उंचावरला चेंडू डीप विकेटच्या दिशेने आणि अतिशय सुरेख चौकार लगावला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून डीप लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. आणि या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 48. आणि मला वाटतं षटक संपतंय. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे 11 दिवाळी संघाची
48 बिनबाद 48 अतिशय सुरेख भागीदारी. जर प्रेक्षकांना ही भागीदारी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या. अतिशय सुरेख भागीदारी केलेली आहे. बिनबाद 48 अतिशय सुरेख. अतिशय रंगतदार होत चाललेला 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. सामना कोणाच्या बाजूने जाईल काही सांगता येणार नाहीये. अतिशय अटीतटीची लढत, रंगतदार लढत, चुरशीचा सामना पाहायला मिळतोय या संध्याकाळच्या वातावरणात. गजानन मित्रमंडळ आयोजित ओरम स्पर्धेमध्ये रामतनू माता क्रीडांगणावर हा सामना रंगतोय. अतिशय रंगतदार होत चाललेला हा सामना. 6 चेंडू 11 धावा. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो म्हणजे विकी मुंबईकर. सलामीची जोडी शाबूत मैदानामध्ये खेळताना अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. दिवाळे 11 दिवाळे संघ अतिशय सुरेख आणि तेवढीच चांगली अतिशय सुरेख भागीदारी. विकी मुंबईकर आणि नयन कोळी. असं नयन कोळी स्वतः संघाचा कर्णधाराला साजिशाची खेळी करतोय. त्याला साथ मिळते. विकी मुंबईकर आपला सलामवीर जोडी. कृपया लवकरात लवकर सामन्याला उशीर करू नका प्लीज. वेळ घालू नका. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. या दोन्ही संघामधून जो संघ विजय होईल तो रिद्धी सिद्धी कोपरी या संघाबरोबर खेळेल क्वार्टर फायनलचा सामना. गोलंदाजाचं नाव योगेश पाटील. जय गजान कुशल संघाचा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय. शेवटचं अखेरचं हाणामारीचं हमरी तुमरीचं षटक योगेश. आणि आता मात्र सुरू एकदा मारले चेंडू खणखणीत आणि हा खणखणीत षटकार. बेहतरीन शॉट. अतिशय सुरेख फटका लगावला जातोय. विकी मुंबईकर याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि या षटकारावर संघाची धावसंख्या होते 54. माननीय कमलाकर पाटील यांचं देखील गजानन मित्र मंडळाच्या वतीने आयोजित टुर्नामेंटमध्ये हार्दिक स्वागत. व्यासपीठावर हार्दिक स्वागत. दरम्यान 5 चेंडू आणि 5 धावा. अतिशय रंगतदार होत चालेल सामना. दिल की धडकने तेज करता हुआ ये मॅच. अतिशय सुरेख 5 चेंडू 5 धावा. योगेश पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र सुरेखत्या कार्पेट पद्धतीने मारला फटका चेंडू होतो लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं या 2 धावा पूर्ण होत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बेटन द विकेट. अतिशय सुरेख क्रिकेट पाहायला मिळते या प्रेक्षकांना या रामतनू माता क्रीडांगणावर. नक्कीच उन्नत प्रतिसाद मिळतो. या प्रेक्षकांचा ऑफ डे ही क्रिकेट स्पर्धा चालू असताना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. नक्कीच या प्रेक्षकांची दाद द्यावी लागेल. दरम्यान या 2 धावांवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 56. 4 चेंडू आणि 3 धावा करायच्या आहेत दिवाळे 11 दिवाळे संघाला. 4 चेंडू 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो योगेश. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र उंचावरला चेंडू पाहायचा आहे आणि हा खणखणीत षटकार आणि हा सामन्याला विजय मिळवून देतोय. सलामीच्या जोडीने अतिशय सुरेख भागीदारी केली. नाबाद मला वाटतं 62 धावांची भागीदारी केली. अतिशय सुरेख नाबाद 62 धावांची भागीदारी केली. अतिशय सुरेख
एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात या सलामीवीरांसाठी आणि सामन्याला विजय मिळवून देण्यासाठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल नक्कीच विकी मुंबईकर, सलामी आलेला विकी मुंबईकर. आणि या आता होणार सामना रिद्धी सिद्धी कोपरे विरुद्ध दिवाळे 11 दिवाळे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.